महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या ही जी आपली सिरीज चालू आहे, तर त्यामध्ये आजची जी भाजी आहे ती आहे कांदा. कांद्याला संस्कृतमध्ये पलांडू असं म्हटलं जातं. कांदा हा रसाला मधुर असतो, पण वीर्य जे आहे कांद्याचं ते ईशत उष्ण सांगितलेलं आहे, म्हणजे किंचित उष्ण असा हा कांदा असतो. कांद्याचे जे दोन प्रकार सामान्यत आपल्याला मिळतात, एक पांढरा कांदा आणि एक लाल कांदा. तर यातला जो लाल कांदा असतो तो औषधींमध्ये जास्त उपयुक्त मानलेला आहे. तर हा जो कांदा आहे ना, ह्याचा मुख्य उपयोग जो सांगितलेला आहे तो कफ निस्सारक म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला ताप नसतो परंतु कफ खूप असतो आणि अगदी चोंदल्यासारखं झालेलं असतं, तर अशा वेळेला हा जो साठलेला कफ आहे ना, हा कफ निस्सारण करणं म्हणजेच कफ पातळ करून बाहेर काढणं, ह्यासाठी कांद्याचा उपयोग केला जातो. आणि पुढचा जो उपयोग सांगितलेला आहे तो म्हणजे आर्तवजनन म्हणून सांगितलेला आहे, मूत्रजनन म्हणून सांगितलेलं. म्हणजे ज्या लोकांना लघवीला अडचण येते, अडखळ लघवीला होते, अशा लोकांसाठी कांदा त्यांच्या आहारात ठेवणं खूप चांगलं आहे. त्याचबरोबर ज्या स्त्रियांना रक्तस्राव कमी होतो, म्हणजे पाळीच्या दरम्यान जो रक्तस्राव नॉर्मली व्हायला पाहिजे तेवढा न होता त्यापेक्षा कमी होतो, किंवा ज्यांना कष्टार्थ आहे म्हणजे पाळीच्या वेळेला खूप जास्ती त्रास होतो, दुखतं जास्त प्रमाणात, अशा स्त्रियांना कांद्याचा नियमितपणे वापर करणं किंवा पिरियडच्या दिवसांमध्ये सुद्धा कांदा खाणं हे त्यांच्या दृष्टीने हितकर सांगितलेलं आहे. कांदा हा किंचित पित्त वाढवणारा सुद्धा सांगितलेला आहे आणि वाताचं शमन करणारा सांगितलेला आहे. त्यामुळे ज्यांना वातासंबंधित काही व्याधी असतील, वातासंबंधित काही विकार असतील, तर अशा लोकांना कांदा खाणं हे त्यांचे शूल कमी, पेन कमी करण्यासाठी त्यांना उपयोगी येऊ शकतो. बाहेरून सुद्धा कांद्याचा लेप करण्यासाठी सांगितलेला आहे, तो सुद्धा पेन कमी करणारा असं सांगितलेलं आहे. हे जे पहिले मी जे सांगितलं कफ निस्सारण, तर ह्यासाठी काय उपाय करायचा असतो, तर लहान मुलांमध्ये जर आपल्याला कफ निस्सारण म्हणजे कफ खूप चोंदलाय आणि तो बाहेरच पडत नाहीये, सर्दी, अशा वेळेला कांद्याचा रस घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये साखर मिक्स करायचे आणि मग हे 5 ml चं चाटण जे आहे ते त्या बाळांना द्यायचं आहे. बाळांना किंवा छोट्या मुलांना दिलं तरी चालेल. आणि मोठ्या माणसांना देताना हा कांदा थोडासा शिजवून घेऊन मग दिला तरी सुद्धा त्याचा छान उपयोग होताना दिसतो. त्याचबरोबर कांद्याचा पाईल्सवरतीही चांगला उपयोग होतो. अर्शाचे जे पेशंट आहेत तर त्यांना सुद्धा त्यांच्या आहारामध्ये कांदा घेतला किंवा कांद्याचा रस घेतला तरी त्यांनी पाईल्समध्ये फायदा होताना दिसून येतो. केसांसाठी सुद्धा आजकाल ओनियन हेअर ऑइल जे मिळतं, तर कांद्याचा केसांच्या वाढीसाठी सुद्धा उपयोग होतो. परंतु विशेषतः कांद्याचे जे बी असतात ना, तर ह्या बियांचा जो आहे तो चांगला वापर हे केस गळतीवरती खूप चांगल्या प्रकारे होतो. तर कांद्याच्या बियांची पावडर करून त्याच्यामध्ये थोडंसं मध एकत्र करून त्याचा जर का आपण केसाच्या मुळांशी लेप केला तर केस वाढण्यासाठी त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. व्हिडिओतली माहिती जर का तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.